ते आम्ही सर्व काँग्रेस विचाराचे कार्यकर्ते निष्ठावंत जे पलीकडच्या प्रलोभनाला अजिबात बळी पडले नाहीत. काही गद्दार गेले त्यांना कदाचित गुलाल लागला असेल, पण तो नैतिकतेचा गुलाल नसणार आहे लोकांच्या नजरेला. आम्हाला कसा तो गोरगरिबाच्या कष्टाचा घामाचा गुलाल आहे. पण बंटी पाटील साहेब एकटे असून पण ह्या सगळ्यांनी एवढी चढाई केली तरी काँग्रेस मोठ्या संख्येनं पुढे येत आहे. हे खरंच एक चांगल्या लोकशाहीत आणि मला त्या लोकांचा एक चांगला विचार आहे, कोल्हापुरी विचार आहे. विधानसभा निवडणूक देखील आपण लढवलेली होती. त्या ठिकाणी जरी वोट आलेलं असलं तरी नगरसेवक म्हणून आपल्या जबाबदारी होती. आणि पक्षानं दिली जबाबदारी आमदारकीला थोडक्यात खराब होत आहे. तर पॅनल पद्धती पहिल्यांदाच होती, त्यामुळे इतर 3 उमेदवारांच्या सक्षम कोणते पाहिजे पक्षाचा आदेश आला, आपण उभा राहिलो आणि यश मिळालं. आणि आम्ही ठरवलं कोल्हापूरकर कसं तुम्ही म्हणशीला तसं या पद्धतीनं हा विजय कोल्हापूरकरांना समजला. ते आम्ही सर्व काँग्रेस विचाराचे कार्यकर्ते निष्ठावंत जे पलीकडच्या प्रलोभनाला अजिबात बळी पडले नाहीत. काही गद्दार गेले त्यांना कदाचित गुलाल लागला असेल, पण तो नैतिकतेचा गुलाल नसणार आहे लोकांच्या नजरेला. आम्हाला कसा तो गोरगरिबाच्या कष्टाचा घामाचा गुलाल आहे. पण बंटी पाटील साहेब एकटे असून पण ह्या सगळ्यांनी एवढी चढाई केली तरी काँग्रेस मोठ्या संख्येनं पुढे येत आहे. हे खरंच एक चांगल्या लोकशाहीत आणि मला त्या लोकांचा एक चांगला विचार आहे, कोल्हापुरी विचार आहे. विधानसभा निवडणूक देखील आपण लढवलेली होती. त्या ठिकाणी जरी वोट आलेलं असलं तरी नगरसेवक म्हणून आपल्या जबाबदारी होती. आणि पक्षानं दिली जबाबदारी आमदारकीला थोडक्यात खराब होत आहे. तर पॅनल पद्धती पहिल्यांदाच होती, त्यामुळे इतर 3 उमेदवारांच्या सक्षम कोणते पाहिजे पक्षाचा आदेश आला, आपण उभा राहिलो आणि यश मिळालं. आणि आम्ही ठरवलं कोल्हापूरकर कसं तुम्ही म्हणशीला तसं या पद्धतीनं हा विजय कोल्हापूरकरांना समजला.